मित्रांनो, आम्ही आता इथून आरेवारे बीचला निघालो. इथून आता फक्त 11 किलोमीटर आरेवारे बीच आहे आणि आरेवारे बीच नंतर मग आम्ही गणपतीपुळ्याला जाणार. ते आता 3:15 झाले दुपारचे. आता उसाचा रस प्यायला थांबलो इथे. बघा हालत खराब झाले, पूर्ण क्लोज झालं आहे, हालत खराब आहे. जोश आहे आता, बीच वरती मजा करायची आहे त्याच्यामुळे जोश आहे. हे बघा बघा मित्रांनो, आमचे 2 फंटर आले फायनली झिप लाईन करायला. खूप गर्दी आहे इथे आणि यश पहिलाच नंबर घेतोय. यश चालेल ना आता? यश किती रूम राहील तयार त्यांचं काहीतरी सिस्टम. हे लोक आले, एका स्पॉटला कमीत कमी 20-25 फोटो काढत असतील. नाद आहे फुल. तर मित्रांनो, फायनली आरेवारेच्या बीचवरती आम्ही पोहायला चाललोय. बघा फुल चालटी गेली तरी चालेल, रुतबा कमी नाही झाला पाहिजे. यश तिकडे झिपलाईन करायला गेलाय. ते तो डायरेक्ट इथेच त्याला पार्सल सोडणार आहे त्याचा. आणि ते शुभम बघा नेक्स्ट लेवल कॅमेरा वगैरे आणलाय आणि त्याची शूटिंग चालू आहे, म्हणजे तो सेटिंग करते सॉरी. आणि हे बघा हो, हे व्ह्यू बघा व्ह्यू. आणि इथेच वाळू चालू झालेली आहे समुद्राची. शुभ्या धिंगाणा होणार आहे की नाही? हो ना बाई, धिंगाणा होणार आहे की नाही? नाद 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 करायचं. पण आमचा कुठे भाई? हे थांबतो, झिपलाईन कुठे उतरणार आहे? लेफ्टला चल. हा मग चल. अरे तिथून नाही, हे जागा इथून आहे. यो इथून उतर खाली. काय आम्हाला फक्त आता पोहायला जायचंय बस. सनसेट कधी होतोय आणि उड्या कधी मारतोय? हे येडा आहे का? सनसेट आल्यावर उड्या का मारायच्यात? मला फोटो काढायचा खाली. अरे काढू फोटो बिटो सगळं काढू, पण पोहायचंय बाई. नंतर पहिले फोटो काढू, पण पोहायचंय. तो बघा यश आहे ना तिकडे एकदम त्या टोकावर दिसतंय का तुम्हाला? तिथून तो इथे पार्सल होणार आहे, या ह्याच्यावरती. हे बघा इथे पार्सल होणार आहे. तर इथे पण हे झालं, त्यांनी डायरेक्शन दिलेत, बोर्ड लावला आहे की तुम्ही कुठे जाऊ शकता कुठे नाही, असं काहीतरी त्यांनी लावलेलं आहे. मला काय लावलं ते? आणि तो तिकडे तो व्ह्यू पॉईंट आहे, ते टाकतात ना. स्वप्नील जोशी म्हणाला, अरे हे काय आहे, किती सुंदर आहे. यश इथे उतरेल आणि आम्हाला भेटेल आणि त्याचा आणि आमचा मीटअप होईल आणि आम्ही इथे पोहणार. हे बाळा, मला खोल समुद्रात नाही पोहायचं भाई, मला पोहता येत नाही. आणि ते असं चालतं दिसतं काय? मी कमरेवर पाण्यात उड्या मारणार आहे. त्या खाऱ्या पाण्याने जाऊन परत गोड्या पाण्याने आंघोळ करायला लागणार ना घरी. आम्हाला जाऊन रूमवरती परत आंघोळ करायला लागेल. वन साईड खर्च चालू आहे, वन साईड. आणि फायनली निळा शार समुद्र दिसतोय तुम्हाला. आता हे सनसेटचा टाईम झाला आहे, सूर्य या साईडला आला आहे, तर खूप भारी वाटतोय इथे. अजिबात कचरा वगैरे नाही आहे. हे बघा 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 हे बघा अशी पार्सल. असा यश पार्सल होणार आहे आपला या साईडला. हे दिसत आहेत का? हे 2 जण आलेत. असाच यश येणार आहे या साईडला, मजा करणार आहे. बघू कॅमेरा कुठपर्यंत यूज होईल. पाण्यात गेल्यावर तर मी कॅमेरा यूज नाही करणार. कोणाच्या रिक्सवर नाही, यशचा कॅमेरा आहे, भरून द्यायला लागेल. तर मित्रांनो, आम्ही फायनली आलो आहे सगळा सेटअप चेंज करून. पोहायचं आता आम्हाला. यश काही येत नाही. किती वाजले बाबा? तू घड्या बिड्या का काढला? पैसा आहे, बाळाबाईचा पैसा आहे. यश तर काय अजून आलेला नाही. आम्ही जाता तर मोबाईल आम्ही यूज करणार नाही, आपलं सॉरी कॅमेरा यूज नाही करणार, पाण्यामध्ये खराब होईल त्यामुळे. आता आम्ही आमच्या लेवलला आम्ही मजा करतो. ओके, तर निघताना भेटूया.
तर मित्रांनो आम्ही मगाशी बीचवरून आलो, खूप जमलेलो, खूप पाण्यातले खेळ दाखवू नाही शकलो. शिपलाईन वगैरे गेली आम्ही. आणि ह्याने झिपलाईन केली, ती टाकतो मी व्हिडिओ. इथे आलो, सगळं पॅक होतं, एकही रूम अवेलेबल नव्हते. आम्ही 2 वीक पहिले ते भक्त निवासमध्ये पण आम्ही ट्राय केलं होतं, रूम मिळाली नव्हती. पण आम्ही त्या येऊन शोधली रूम. नंतर आंघोळ वगैरे आता सगळ्यांनी केली चौघांनी. आणि आता जेवणासाठी हिंडतोय. पहिले रूमसाठी फिरलो, आता रूम जेवणासाठी आंघोळ केली थंड थंड पाण्यामध्ये. थंड पाण्यात आंघोळ केली, हालत खराब आहे. आता जेवणासाठी बोले बसतोय. हॉटेलवाले बोले सकाळीच भेटणार तुम्हाला पाणी गरम, आता नाही. आणि आम्ही पोचलो तर गणपतीचं मंदिर पण बंद झालं होतं. तर बाप्पा सकाळीच आता आमचं दर्शन. डायरेक्ट सकाळी उठू, आंघोळ करू, गरम गरम पाण्याने बापा आंघोळ वगैरे करून मस्त मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी आम्ही प्रस्ताव करू. तिथं जयगड वगैरे करायचं आहे आम्हाला. जयगड करत, विजयगड करत, गुहागर मार्गे आम्हाला हरिहरेश्वरला जायचं आहे. ओके, तर कंटिन्यू राहा तुम्ही, तुम्हाला दिसेल. आम्हाला यश गार्डन हॉटेल नावाचं यशच्या नावाचं भेटलं आहे. पण जिथे पण जातोय ना तिथे 1-1 तासाची वेटिंग आहे. गणपतीपुळे पूर्ण पॅक आहे. मी आलो ना, बघूया इथे पण किती आहे काय माहिती नाही. तर मित्रांनो फायनली जेवण झालं आहे. 10 वाजलेत रात्रीचे. 10 वाजलेत ना, 10 वाजलेत. इथे आईस्क्रीम खायला आलो आम्ही. गणपतीपुळ्याला जीवाची मजा चालू आहे. आणि खूप गर्दी आहे, मरणाची गर्दी आहे. इथे तेवढी गर्दी, अलिबाग वगैरे तर फुल पॅक आहे. आईस्क्रीम खातो आम्ही इथून, रूमवर जाऊन झोपतो. सकाळी जायचं, उद्या सकाळी उठून लवकर गणपती बाप्पाच्या दर्शनाला जायचं आहे. चला. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आजचा दिवस दुसरा आणि आज पुढे आपल्याला जायचं आहे. आणि अजून गणपतीपुळ्याला जाऊ. गणपतीपुळ्याला जाऊ, आम्ही दर्शनाला अजून गेलो. हरिहरेश्वरला आमचा रात्रीचा स्टे असणार आहे हरिहरेश्वरला. आणि यशमुळे लेट झालाय. 7:30 वाजून गेलेत. टाइमपास करतोय नुसता. सगळे उठून 6 वाजता रेडी आहेत. हा यश आता उठलाय. आमचा आहे शुभम दादा बघा. ऍक्च्युली आज खूप गर्दी असणार आहे. आम्ही जाऊन बघतो गणपतीपुळे मंदिराच्या जवळ काय कसं काय सिच्युएशन आहे. तर मित्रांनो आम्ही फायनली चाललोय गणपती बाप्पाच्या दर्शनाला. बोला गणपती बाप्पा मोरया. हा बघा गणपतीपुळेचा सकाळचा व्ह्यू. आणि खूप पब्लिक आहे. सो प्रत्येक हॉटेल भरलेलं आहे. म्हणजे एक पण रूम अशी नाही, पब्लिकच पब्लिक आहे. एवढा क्राऊड आहे. मला वाटतं मंदिर पण आता पॅक असणार आहे. आणि बाप्पाची इच्छा. आता काय माहिती बाप्पाच्या इथे दर्शन भेटतोय का नाही भेटतोय. कारण की आम्ही जर इथे जास्त टाइम जर कन्झ्युम केला ना तर आम्हाला आमचे पुढचे स्पॉट खूप प्रॉब्लेम होईल, आम्हाला स्किप करताय. त्यामुळे दर्शन भेटला तर ठीक आहे, नाही तर आम्ही बाहेरून दर्शन करून निघून जाऊ. पुढे पण आम्हाला जायचं आहे भरपूर ठिकाणी. आणि आता आम्ही विकेंडला आलो आहे त्यामुळे खूप गर्दी आहे. शूज वगैरे अख्खे लाल पिवळे झालेत. काय लाल झालेत अख्खे. कोकणात आल्यावरती कोकणाचं हे झालंय पूर्ण. आतमध्ये टाक गाडी. गाड्या बघा, गाड्या दिसतात तुम्हाला या साईडला पूर्ण. आतमध्ये टाक गाडी. डायरेक्ट मंदिराजवळ गाडी जाऊ दे. हा आता एक काम कर, बीचवर घे, बीचवर. मंदिराजवळ जाऊ दे गाडी डायरेक्ट. या अख्ख्या एका बघा याच्या गाडी याचा नंबर दिसतो तुम्हाला. याच्यामुळे अख्खी ट्रॅफिक जाम झाली दिसते ना तुम्हाला. हे बघा पुरा जाम करून टाकला इथे पूर्ण. इकडे पण बघा फुल पॅक आहे. बोल बोल बोल. 22 फूट वाले की जय. हे इथे पण पॅक आहे. शिवम शेट सकाळी मूड फ्रेश मध्ये आहे एकदम. हे बघा नुसत्या गाड्या 4 व्हीलर, नुसत्या गाड्या 4 व्हीलर आणि बस, 4 व्हीलर आणि बस. सगळीकडे फक्त गाड्या बघा तुम्ही. हे बघा इकडे एक हॉटेल पॅक आहे. बाप्पाची एंट्री आली. इथून आत जायचं आहे, इथून आत जायचं आहे. बघा आय लव्ह कोकण. गणपती बाप्पा मोरया. पुरा जाम आहे पब्लिक.
पब्लिकच पब्लिकच पब्लिक. हा बघा मंदिर आहे, या साईडला मंदिर आहे. आणि पब्लिक बघून असं वाटतंय विषय क्लोज आहे. आणि इथे बाईक पार्किंग आहे. इथून लाईन आहे बघ. अरे ही आधी फिरून लाईन जाणार. तर बाळाभाऊ कसं वाटतंय? नात वाटतंय का? वाटतंय ना कोकणात आल्यावर एकदम फील. खूप गर्दी आहे, मरणाची गर्दी आहे. आणि अजून पब्लिक येणार आहेत, अजून झोपेतून नाही उठलेत, फुल येणार आहे पब्लिक. इथून आता आपल्या जयगडला जायचं ना बाळा? विजयगड गुहागर. आम्ही जयगडवरून आहे ना, आमची गाडी आहे ना, ते लॉन्चमध्ये टाकतात नाही का, तिथून टाकून आम्ही विजयगडला निघणार. नाही बाजूला नाही, मी बघितलं मॅपमध्ये बघितला, समोरासमोर आहे. तिथून तुला टाकून त्या साईडला जायचं आहे. तर आम्ही ते पण ब्लॉगमध्ये घेतलं, मजा आहे. हा बघा आला, याने तर एक हैराणी आणले. विजयगड, जयगडवरनं आपण जाऊ विजयगडला लफडात आलाय. तिथून आम्ही गेलेलो त्या साईडनी, तर ते तिकडून आम्हाला सोडलं नाही त्यांनी. ते बोले तुम्हाला मंदिराच्या आतूनच जायला लागेल तुम्हाला. तर आता लफडा असा आहे आमचं, मग दर्शन इथूनच कळस दर्शन करून आम्हाला निघायला लागेल. आम्हाला वाटलं हा दरवाजा खुल्ला असेल, ॲक्च्युली नाही खुल्ला ठेवते. तिकडच्या लोकांनी सांगितलं आम्हाला खुल्ला गेला म्हणून, पण नाही. मंदिराच्या इथे जायचं होतं आम्हाला, बाहेरून दर्शन घ्यायचं होतं. हे जेवढी पण आतमध्ये पब्लिक दिसते ना, ती दर्शनासाठी थांबून आलेली त्या साईडला आहे. ठीक आहे, बॅड लक. मग आम्ही आता इथेच फोटोशूट वगैरे घेतो आणि मग आम्ही निघतो. तर मित्रांनो, आम्ही आता फायनली निघालो. इथे यश पाया पडतो. इथे मंदिर आहे. आम्ही आता जयगडला चाललो आहे. इथेच बाहेर फोटोज वगैरे काढले, बाहेर वगैरे पाया पडलो. आणि ते तुम्हाला त्या कॅमेरात दिसतोय की नाही, एवढी पब्लिक आली आहे भरपूर. 9 वाजलेत, आज रविवार आहे, विकेंड आला आहे. उद्या पण सुट्टी आहे लोकांना. पुरा पॅक आहे. बनाना राईड्स वगैरे फुल वन साईड चालू आहेत. इथे काका नडत आहेत वन साईड कॅमेरा घेऊन. चला आम्ही आता पुढे चाललो आहे, रूमवर जातो आम्ही. आमच्या बॅग वगैरे घेतो आणि निघतो. बघा मित्रांनो, सेटअप झालेला आहे. नमस्कार दादा. शिवराय. आणि हे बघा, हा आमचा सेटअप झालेला आहे. तर निघाला मोकळे, डायरेक्ट स्पॉट जयगड, तिकडे भेटू. तर मित्रांनो, आम्ही विनायक मंदिराच्या इथे आलो आहे, जय विनायकला. हे बघा इथे, हे बघा. मंदिराला जायचं, कुठून जायचंय? काय करायचं काय नाही. एक इथे पण पार्किंग होती. बघा मंदिर आहे इथे. हा बघा, बघा खूप भारी आहे. दर्शनासाठी मार्ग. हा बघा मंदिर या साईडला आहे. फुल तोडण्यास मनाई आहे. खूप वातावरण खूप भारी वाटतंय. एक 10:30 वाजले, थंड वाटतं एकदम. आणि खूप गार्डन खतरनाक मेंटेन केलं इथे. बघा मंदिर आहे. इथे कुंड पण आहे, मासे पण आहेत त्याच्यात. बघा मासे दिसतात का तुम्हाला? मंदिराजवळ आहोत आपण. बघा मंदिरचा परिसर आहे, खूप भारी आहे इथे वातावरण. आणि खूप भारी मेंटेन केलं त्या लोकांनी. पब्लिकची नुसती फोटोशूट, हे आणि दोघांनी पण नुसते फोटोशूट चालू आहे.